धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया देणं अगोदर टाळलेलं होतं, मात्र नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान पंकजा मुंडे या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना जागतिक परिस्थितीबाबत प्रश्न विचारा असं म्हणत सुरेश धस यांनी खोचक टोला त्यांना लगावलेला आहे। सुरेश धस यांच्या या संपूर्ण टीकेनंतर मात्र पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आणि राजीनाम्याचा निर्णय हा स्वागतार्ह आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या। धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्याची माहिती आहे। आताच लँड झाले, मला काहीच माहिती नाही। मला माहिती घेऊ द्या, गव्हर्नर सारे प्रोटोकॉल पाळूया आपण जरा। मी बोलते, मी बोललीन पूर्ण राजीनामा झालाय त्याच्यावरती मला काहीच माहित नाही। मला बघू तर द्या, मी गव्हर्नर सरांवर फोन पण नाही घेतले कुठले, तर प्रोटोकॉल तर पाळा तुम्ही। मी येऊन तुम्हाला व्यवस्थित प्रेस घेते। ताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या। कोण आहे धनंजय देशमुख, कोण आहे संतोष देशमुख? भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बूथ प्रमुख आहे। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे। धनंजय एका बूथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बूथवर थांबलाय। किमान आपल्या स्वतःच्या बूथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं। त्या पुण्यामध्ये म्हणतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात, पुण्याचे प्रश्न विचारा। मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचाच नाही, राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका। इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली आहे, इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचारा।